निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला गोंजारण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलाय। कारण आदिवासींप्रमाणे आरक्षण नाही पण आदिवासी समाजाला दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती धनगरांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पण भाजप सरकारच्या या निवडणूक पूर्व खेळीनं खरंच धनगरांचं समाधान होईल का हा प्रश्न मात्र कायम आहे। धनगर समाजाला आदिवासीत समाविष्ट करण्याची मागणी संवैधानिक कसोटीवर टिकणं अवघड आहे। त्यामुळे आरक्षणासाठी अडून बसलेल्या धनगरांच्या संतापाचा उद्रेक झाला तर सरकारची अडचण वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्रेक होण्याआधीच सरकारकडून संतप्त धनगर समाजाला शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले। त्याचाच भाग म्हणून शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीनं धनगर समाजाला आदिवासी समाजाला दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। शासनाचे धनगर समाजाकरता हॉस्टेल तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याचसोबत जशी आदिवासी समाजाला प्री मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जाते त्याच धर्तीवर प्री मॅट्रिक स्कॉलरशिप धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे। पोस्ट मॅट्रिक देखील त्याच प्रकारे आम्ही देण्याचा निर्णय घेतलाय। धनगर समाज मागील अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी करते। मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर पुन्हा एकदा धनगर आरक्षणाच्या मागणीनं जोर धरलाय। त्यामुळे निवडणुकीच्या आधी सरकारनं आरक्षण नाही पण किमान सवलती देत धनगरांना गोंजारण्याचा प्रयत्न केलाय। नेमक्या धनगर समाजाच्या मागण्या काय होत्या आणि प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी काय सवलती दिल्या त्यावर एक नजर टाकूया। धनगर आंदोलकांनी बॉम्बे रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख करण्याची मागणी केली। मात्र आदिवासी विभागाच्या अंतर्गत धनगर आणि धनगड हे वेगवेगळे असल्याचं नमूद करण्यात आलं। बिहार आणि झारखंड प्रमाणे महाराष्ट्रातही धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करावा अशी मागणी आंदोलकांची आहे। पण टीसच्या अहवालात धनगर ही आदिवासी जमात नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। अनुसूचित जमातीच्या आदिवासीच्या सर्व सवलती धनगरांना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली। पण प्रत्यक्षात काही प्रमाणात शैक्षणिक सवलती आणि निधी वगळता इतर सवलती अमान्यच करण्यात आल्या। आतापर्यंत झालेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी धनगर आंदोलकांची होती, जी मागणी मुख्यमंत्र्यांच्या उपसमितीनं मान्य केली आहे। सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी धनगर समाजाची होती, जी मागणी आधीच मान्य झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। एकंदरीत सवलती देण्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष शिक्षण आणि नोकरीत हे स्वतंत्र आरक्षण देता येणार नसल्याचंही उपसमितीनं स्पष्ट केलंय। त्यामुळे सरकार केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगरांच्या तोंडाला पानं पुसत असल्याची भावना आता धनगर नेत्यांकडून व्यक्त होते। मी तुम्हाला आरक्षण देणार नाही, आम्ही मंत्रिमंडळाची उपसमिती देऊ, म्हणजे अशा प्रकारे मोठं गाजर कुठं घरं बांधून देतो, कुठं वसतिगृह बांधून देतो। आमची ही मागणी मुळीच नव्हती। आमची मागणी आहे की तुम्ही जे आम्हाला कबूल केलेलं आहे, तुम्ही शब्द दिलेला आहे आरक्षणाची अंमलबजावणी हा शब्द तुम्ही पाळला पाहिजे, ही आमची मागणी होती। काही नेत्यांना पुळका आलाय धनगर आरक्षणाचा। यात्रा पदयात्रा काढतायत। गेली 15 वर्षे ह्या समाजात काम करतोय। एकच सांगतो, या सर्व मंडळींनी आरक्षणाचे विचार सगळे दादांत खोटे आहेत। आपल्या जाहीरनाम्यामध्ये धनगर आरक्षणाचा उल्लेख करतात, मात्र धनगरांना आरक्षण देत नाहीत। 2014 मध्ये सत्ता यांचीच होती, मग आता संसदेत घोंगडे पांघरायची गरज काय होती? 14 साली आरक्षण द्या म्हणून माझे बांधव इथे उपोषणाला बसले होते। राज्यामध्ये धनगर समाजाचा भटक्या विमुक्त समाजात समावेश आहे। भटक्या विमुक्तांमध्ये धनगरांना 3.5% आरक्षण राज्यामध्ये लागू आहे। अशातच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालातून धनगरांच्या एसटी आरक्षणाला विरोध करण्यात आलाय। पण आगामी निवडणुकांच्या तोंडावर धनगरांचा विरोध परवडणारा नसल्यानं अखेर मुख्यमंत्र्यांना सवलतीचा मध्यम मार्ग काढावा लागलाय। पण सरकारचा बायपास धनगर आंदोलकांच्या पचनी पडत नसल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।